Hello students, welcome to the next session of Living World is an interesting topic of biology. 11th मधला फर्स्ट टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि या टॉपिकच्या सुरुवातीलाच आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग लिव्हिंगचे मेन फीचर्स बघितले होते. बायोडायव्हर्सिटी हा पार्ट बघितला होता. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीच्या मेथड्स बघितल्या होत्या. याच्यामध्ये हर्बॅरियम बॉटॅनिकल गार्डन्स हा पार्ट आपण पाहिलेला आहे. आता बायोडायव्हर्सिटी ॲड्समध्ये अजून काय काय बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी एड्स वापरले जातात, टूल्स वापरले जातात. याच्यामध्ये जो पाहणार आहे ते नेक्स्ट पार्ट पाहणार आहे तो म्हणजे म्युझियम्स. बघा लक्ष इकडे द्या. म्युझियम हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. आपण वेगवेगळे म्युझियम तुम्ही पाहिलेले पण असतील, ज्याला आपण वस्तू संग्रहालय म्हणत असतो. परंतु या ठिकाणी याचा अर्थ असा घ्यायचा आहे की वनस्पती आणि प्राणी संग्रहालय असतं, मग त्यांचे ते ड्राईज पार्ट असतील किंवा त्यांचे स्पेसिमेन्स असतील. म्हणजे जेव्हा आपण बायोलॉजी संदर्भात म्युझियम हा शब्द वापरत असतो याचा अर्थ असा आहे इथं संग्रहच केलेला असतो, पण कोणाचा असतो? प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स. सो प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज म्युझियम्स. म्हणजे म्युझियमची डेफिनेशन सिंपल डेफिनेशन आहे, दी प्लेसेस वेअर collection of plants and animal specimens takes place are called as museums. Are called as museums. व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे बघा, दी प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ, हे महत्त्वाचं आहे, कलेक्शन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन्स. ज्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यांचे स्पेसिमेन कलेक्ट केलेले असतात अशा ठिकाणांना म्हटलं जातं म्युझियम्स. म्हणजे केवळ कलेक्ट नाही तर ते टिकवून पण ठेवले जातात. म्हणजे कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन आर कॉल्ड ॲज म्युझियम्स. दॅट मीन्स इट शोज कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ स्पेसिमन्स. हे जे स्पेसिमन्स आहेत हे कलेक्ट पण केले जातात आणि प्रिझर्वेशन पण केलं जातं. प्रिझर्व करणे म्हणजे टिकवून ठेवणे. सो कलेक्शन अँड प्रिझर्वेशन. आता हे प्रिझर्व नक्की कुठे केलं जातं? सो दे आर प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन. हा MCQ आहे. हे जे प्लांट ॲनिमल स्पेसिमन आहे हे कशामध्ये प्रिझर्व केले जातात? सो दे आर प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन लिक्विडमध्ये ते प्रिझर्व केलं जातं. सो प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन लिक्विड. आता हे फॉर्मॅलिन लिक्विड का असतं? सो फॉर्मॅलिन consists of फॉर्मॅलिन contains 10% to 40% of formaldehyde. याच्यात फॉर्मल्डेहाइड असतो आणि हा फॉर्मल्डेहाइड असतो 10% to 40
10% ते 40% एवढा फॉर्मलडेहाइड असतो, उरलेलं त्याच्यात पाणी असतं. या फॉर्मलडेहाइडच्या 10 to 40% लिक्विडला काय म्हणायचं, फॉर्मॅलिन. या फॉर्मॅलिन लिक्विडमध्ये तुमचे प्लांट स्पेसिमन असतील, ॲनिमल स्पेसिमन असतील, हे स्पेसिमन प्रिझर्व केले जातात. सो ॲनिमल स्पेसिमन्स अँड प्लांट स्पेसिमन्स आर प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन. आता प्रश्न असा आहे की फॉर्मॅलिनमध्येच का प्रिझर्व करायचे, वॉटर का वापरलं जात नाही यासाठी. तर हे फॉर्मॅलिन असं लिक्विड आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होत नाही, सूक्ष्मजंतूंची वाढ होत नाही. आणि जर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील तर मात्र हे स्पेसिमन जसे आहे तसे आपण जास्त काळ टिकवू शकतो, कारण त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, कारण डिकम्पोजिशन घडवून आणणारे असतात सूक्ष्मजंतू. कळालं. म्हणजे हे जे लिक्विड असतं फॉर्मॅलिन हे जर्मिसायडल लिक्विड असतं की इथं कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहत नाही. जेव्हा जेव्हा त्या लिक्विडचा सूक्ष्मजंतूशी संबंध येतो ते नष्ट होतात. आणि म्हणून हे स्पेसिमन आहे हे आपण फॉर्मॅलिनमध्ये साठवू शकतो. आता हे जे फॉर्मॅलिन आहे हे फॉर्मॅलिन स्पेशल टाईपच्या जारमध्ये घेतलं जातं, ट्रान्सपरंट जार्समध्ये घेतलं जातं. सो प्रिझर्वड in transparent jars. ह्या ट्रान्सपरंट जार्समध्ये त्यांना प्रिझर्व केलं जातं. म्हणजे काय केलं जातं बघा, समजा इथं मी तुम्हाला दाखवतो, हा एक जार आहे. हा एक जार घेतलेला उदाहरणार्थ आपण, जारमध्ये फॉर्मॅलिन लिक्विड भरलं जातं. हे जे फॉर्मॅलिन लिक्विड आहे हे याच्यात फॉर्मॅलिन लिक्विड भरलं जातं. ओके. सो दिस इज फॉर्मॅलिन लिक्विड. सो जार ट्रान्सपरंट जार आहे आणि हे फॉर्मॅलिन लिक्विड आहे, फॉर्मॅलिन. ओके. आता या फॉर्मॅलिन लिक्विडमध्ये तुम्ही असणारा जो स्पेसिमन असतो तो स्पेसिमन त्याच्यात तुम्ही प्रोटेक्ट ठेवला जातो. उदाहरणार्थ बघूया आपण, समजा हा एक स्पेसिमन आपण कन्सिडर करूया. हा एक स्पेसिमन आपण या ठिकाणी घेतोय. हा फिशचा स्पेसिमन आहे तो आपण याच्यात प्रोटेक्ट केलेला आहे, ठेवलेला आहे. तर हा जो फिश आहे हा आपण फॉर्मॅलिनमध्ये ठेवलेला आहे आणि तो आपण जास्त काळ टिकवू शकतो. म्हणजे जार घ्यायचा, ह्याच्यात फॉर्मॅलिन लिक्विड घ्यायचं, इवन दो ह्या जारला वरच्या साईडला लेबल पण करायचं आणि इथं लेबल केलं जातं. ठीक आहे, त्याचं जे असेल ते लेबल केलं जातं, इथं असं लेबल केलं जातं. समजा याच्यात आपण हा लेबिओ ठेवलेला आहे, त्याचं नाव लिहिलं जातं लेबिओ फिश आहे, अशा पद्धतीनं त्याचं लेबल केलं जातं. सो प्रिझर्वड इन ट्रान्सपरंट जार अँड जार्स आर लेबल्ड. सो जार्स आर लेबल्ड. जार्स आर लेबल्ड. कळालं. आता काही वेळा असं होतं, ठीक आहे छोटे स्पेसिमन असतील तर आपण याच्यात ते ठेवू शकतो, फॉर्मॅलिन लिक्विडमध्ये ठेवू शकतो. पण जर का काही बर्ड्स असतील, लार्जर ॲनिमल्स असतील, मग ते बर्ड्स किंवा मॅमल्स असतील. सो लार्जर ॲनिमल्स लाईक birds and mammals are preserved by stuffing
त्यांच्यात स्टफ केलं जातं, त्याचा एक भोत तयार केला जातो, म्हणजे त्याच्यात असं गवत भरून त्यावरून टाकलं जातं आणि ते शिवलं जातं, त्याला स्टफिंग म्हटलं जातं. So larger animals like birds and mammals are preserved by stuffing. स्टफ केलं जातं स्टफिंगच्या साह्याने. स्टफिंग ऑफ अॅनिमल केलं जातं आणि स्टफच्या साह्याने ते प्रिझर्व केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज टॅक्सिडर्मी. ह्या स्टफिंगचा जो अभ्यास केला जातो याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मी. टॅक्सिडर्मी called as taxidermy. So study of stuffing and preservation of animals is called as taxidermy. टॅक्सिडर्मी म्हटलं जातं. काही वेळा असं होतं की याच्यामध्ये हे जे तुम्ही केलेलं आहे याच्यामध्ये ड्राय स्पेसिमन सुद्धा ठेवले जातात. सो ड्राय स्पेसिमन्स आर ऑल्सो केप्ट इन म्युझियम. आता हे जे ड्राय स्पेसिमन आहेत हे कोणकोणते ठेवले जातात हेही आपण बघणार आहे. थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या हे. ओके, तर याच्यामध्ये अजून काही आता बघितलं आपण हे एक्झॅक्ट ॲनिमल स्पेसिमन ठेवलेलं आहे इथं आपण. काही वेळा त्याच्यात ड्राय स्पेसिमन्स सुद्धा ठेवले जातात. सो ड्राय स्पेसिमन्स are also kept. For example, shells असतील, स्केलेटन असेल किंवा इन्सेक्ट बॉक्सेस असतील. स्केलेटन और इन्सेक्ट बॉक्सेस. तर यांचंही प्रिझर्वेशन केलं जातं आणि हे जे प्रिझर्व केलं जातं हे प्रिझर्वेशन आहे यालाच आपण म्हटलं जातं म्युझियम. की याचा उपयोग हा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्ससाठी केला जातो टू स्टडी बायोडायव्हर्सिटी. सो इट इज युजफुल टू स्टडी दी बायोडायव्हर्सिटी विथ दी हेल्प ऑफ म्युझियम्स. ओके, हे लिहून घ्या. सो बघा पुन्हा एकदा काय काय. दी प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज म्युझियम्स. ज्या ठिकाणी वनस्पती प्राण्यांचे स्पेसिमन प्रिझर्व केले जातात, टिकवून ठेवले जातात, याला म्युझियम्स म्हणायचं. सो कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ स्पेसिमन्स, इथं कलेक्शन केलं जातं ॲज वेल ॲज प्रिझर्वेशन केलं जातं. दे आर प्रिझर्वड इन फॉर्मॅलिन. हे शब्द महत्त्वाचा आहे. फॉर्मॅलिनमध्ये प्रिझर्व केलं जातं. हा MCQ पण आहे. प्रिझर्व इन फॉर्मॅलिन. आता हे फॉर्मॅलिन लिक्विड का असतं तर फॉर्मॅलिनमध्ये 10 to 40% फॉर्मल्डिहाइड असतो. सो इट कंटेन्स फॉर्मल्डिहाइड. दे आर प्रिझर्वड इन ट्रान्सपरंट जार. असा ट्रान्सपरंट केला जातो त्याच्यात ते प्रिझर्व केलं जातं. त्याच्यात फॉर्मॅलिन लिक्विड टाकलं जातं आणि त्या जारला लेबल पण केलं जातं. सो जार्स आर लेबल्ड. जर लार्ज ॲनिमल्स असतील बर्ड्स मॅमल्स तर त्यांचं स्टफिंग केलं जातं आणि स्टफ करून त्यांना प्रिझर्व जातं. सो स्टडी ऑफ स्टफिंग अँड प्रिझर्वेशन इज कॉल्ड ॲज टॅक्सिडर्मी. टॅक्सिडर्मी म्हटलं जातं. काही वेळा ड्राय स्पेसिमनसुद्धा त्या म्युझियममध्ये ठेवले जातं की शेल्स असतील, बायवॉलच्या शेल्स असतील, स्केलेटन्स असतील, कंकाल असतील काही प्राण्यांचे किंवा इन्सेक्ट बॉक्सेस, कीटकांचे काही बॉक्सेस असतील इन्सेक्ट बॉक्सेस तर तेही ठेवले जातात. So these museums help to study the biodiversity. So they helps for educational institutions to study biodiversity.
टू स्टडी बायोडायव्हर्सिटी आर कॉल्ड ॲज म्युझियम्स. खूप इंटरेस्टिंग पार्ट आपण बघितलेला आहे. इथं मात्र वनस्पती आणि प्राणी यांचा संग्रह केला जातो. याला आपण म्हटलं जातं म्युझियम्स हेल्प्स टू स्टडी दी बायोडायव्हर्सिटी. तुम्हाला शॉर्ट नोटसाठी याच्यात आलेले वेगवेगळे MCQ कोणते आहेत हे पण बघूया आपण. म्युझियममध्ये काय स्टोअर केलं जातं, प्रिझर्व केलं जातं, तर ते प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन प्रिझर्व केलं जातं. हे MCQसाठी विचारलं जातं. तर या ठिकाणी कोणत्यामध्ये प्रिझर्वेशन केलं जातं हा MCQ आहे. तर ते फॉर्मॅलिन लिक्विडमध्ये केलं जातं. फॉर्मॅलिन काय असतं, तर फॉर्मॅलिन हे फॉर्मल्डिहाइड आहे. हे MCQ किती % फॉर्मल्डिहाइड असतं फॉर्मॅलिनमध्ये, 10 to 40% फॉर्मॅलिहाइड असतं. हाही MCQ आहे. हे कशामध्ये साठवलं जातं, तर ते ट्रान्सपरंट जारमध्ये साठवलं जातं आणि त्याला लेबल केलं जातात. जर लार्ज ॲनिमल असतील तर ते साठवायचे, हा MCQ आहे. दे आर स्टोअर्ड बाय स्टफिंग प्रोसेस. स्टफिंग अँड प्रिझर्वेशन याचा अभ्यास करणारे एक ब्रँच असते, याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मी. हा पण MCQ आहे. 1 सेंटेन्स आहे, शॉर्ट आन्सर आहे. आणि जर याच्यामध्ये काही ड्राय स्पेसिमन सुद्धा साठवले जातात. कोणते ड्राय स्पेसिमन स्टोअर केले जातात, तर त्याच्यामध्ये शेल्स असतील, स्केलेटन्स असतील किंवा इन्सेक्ट बॉक्सेस असतील. आणि ह्या म्युझियमचा उपयोग कशासाठी होतो, सो म्युझियम्स आर हेल्प टू स्टडी दी बायोडायव्हर्सिटी and help in educational institution to study the biodiversity. So these are about museums used as a biodiversity aid. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेलं असेल. म्युझियम हे एक बायोडायव्हर्सिटी ॲड बघितलं. याच्यानंतर ॲड आहे ते म्हणजेच झूलॉजिकल पार्क्स. झूलॉजिकल पार्क्स. झूलॉजिकल पार्क्स. आता हे जे झूलॉजिकल पार्क्स आहेत, ह्या झूलॉजिकल पार्क्समध्ये आता झू मीन्स ॲनिमल हे आपल्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी प्राण्यांना ठेवलं जातं, बंदिस्त करून ठेवलं जातं, वन्य प्राण्यांना बंदिस्त करून ठेवलं जातं, त्या ठिकाणांना झूलॉजिकल पार्क्स म्हटलं जातं, किंबहुना झूज असं सुद्धा म्हटलं जातं. प्लेसेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी. बंदिस्त करून ठेवलं जातं. म्हणजे काय व्याख्या होईल बघा, the places where wild animals are kept in captivity. कॅपिटिव्हिटी या शब्दाचा अर्थ आहे त्यांना बंदिस्त करून ठेवणं, कैद करून ठेवणं म्हणतो आपण. म्हणजे जसं की एका विशिष्ट ठिकाणी अशी मोठी वॉल तयार केली जाते आणि त्या वॉलच्या आत त्यांना ठेवलं जातं, बंदिस्त करून ठेवलं जातं, कैद करून ठेवलं जातं, किंवा काही केजमध्ये ठेवलं जातं, पिंजऱ्यांच्या मध्ये ठेवलं जातं. कोणाला ठेवलं जातं, वाईल्ड ॲनिमल्स. हे महत्त्वाचं आहे. So the places where wild animals are kept in captivity are called as zoological parks. So kept in captivity are called as zoological parks. Kept in captivity are called as zoological parks. झूलॉजिकल पार्क्स. ओके, आता हे जे झूलॉजिकल पार्क्स आहेत यांना झूज असंही म्हटलं जातं, प्राणी संग्रहालय असंही म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज झूज. त्यांना असंही म्हटलं जातं, झूज म्हटलं जातं किंवा झूलॉजिकल पार्क्स म्हटलं जातं.
ओके. कोणाला ठेवलं जातं याच्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं आहे वाईल्ड ॲनिमल्स. वन्य प्राणी आहे त्यांना बंदिस्त करून ठेवलं जातं, अशांना म्हटलं जातं झूज. पण इथं जेव्हा त्यांना आपण बंदिस्त करतो त्यांना संरक्षण पण दिलं जातं आणि त्यांना नैसर्गिक वातावरण जसं असतं अशा कंडिशन्स आपण त्यांना प्रोव्हाइड, म्हणजे त्यांना असं वाटतं की ते नॅचरल हॅबिटॅटमध्ये राहतात असंच वाटतं. सो दे आर प्रोटेक्टेड, they are protected and conditions gives to the similar to the natural habitat and provide natural conditions similar to natural habitat असं आपण म्हणूया. Provided, so they are provide the conditions similar to natural habitat, similar to natural habitat. म्हणजे जसं त्यांचं राहण्याचं ठिकाण असतं, नैसर्गिक वास्तव्याचं ठिकाण असतं, अशा पद्धतीचं नॅचरल हॅबिटॅट पण त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. सो प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू दी नॅचरल हॅबिटॅट. अशा पद्धतीनं त्यांना त्यांची केअर घेतली जाते, त्यांना काळजी घेतली जाते, त्यांना फूड सप्लाय केलं जातं, त्यांना वॅक्सिन दिलं जातं, त्यांना नैसर्गिक वातावरण दिलं जातं, त्यांचं संरक्षण. अशा पद्धतीनं आपण वन्य प्राण्यांना ठेवत असतो. याला म्हटलं जातं झूलॉजिकल पार्क्स किंवा झूज. सो टेकन टू प्रोव्हाइड दी फूड, वॅक्सिन अँड प्रोटेक्शन. दे आर प्रोव्हाइड विथ provide the food, vaccines and protection. आता जेव्हा आपण हे कृत्रिमपणे केलेलं आहे, आपण तयार केलेलं आहे, मॅनमेड आहे, तर याला म्हटलं तर एक्स सिचू कॉन्झर्वेशन. सो इट इज अ टाईप ऑफ एक्स सिचू कॉन्झर्वेशन. जर ते नॅचरली होत असेल तर हे आर्टिफिशियली होतं, कृत्रिमपणे होतं, आपण केलेलं असतं आणि म्हणून याला म्हटलं जातं एक्स सिचू कॉन्झर्वेशन. हा MCQ पण विचारला जातो. झुऑलॉजिकल पार्क्स असतील किंवा झूज असतील आर दी टाईप ऑफ इन सिचू कॉन्झर्वेशन, एक्स सिचू कॉन्झर्वेशन, बोथ किंवा नन. तर यापैकी हे आपण तयार केलेलं आहे, याला काय म्हणायचं? एक्स सिचू कॉन्झर्वेशन. ओके. आता याचा फायदा काय होतो? फायदा होतो एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी किंवा जे नॅचरल त्यांना फूड हॅबिटॅट, प्राण्यांचं फूड हॅबिटॅट कसं असतं, त्यांची बिहेवियर कशी असते याचा अभ्यास करण्यासाठी याचा मदत होतो. सो हेल्प फॉर नॅचरलिस्ट टू स्टडी दी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. सो they helps to study food habits and behavior of wild animals. They are also help for students of school and colleges to see the wild animals in close-up. वन्य प्राण्यांना जवळून बघण्याची संधी असते, ती म्हणजेच झूलॉजिकल पार्क्समध्ये
मध्ये असते. इथं त्यांना बंदिस्त केल्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी अगदी जवळून प्राण्यांचा पाहणं, त्यांचं हॅबिटॅट कसं आहे, त्यांचे बिहेवियर कसे आहेत, हा क्लोजअप म्हणून आपण पाहता येतं. यासाठी किंबहुना बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा होते. सो बिहेवियर ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड ऑल्सो हेल्प टू स्टडी दी बायोडायव्हर्सिटी. हेल्प्स to study the biodiversity of wild animals. वाईल्ड ॲनिमलची बायोडायव्हर्सिटी अभ्यासायला मदत होते. सो दिस आर कॉल्ड ॲज झूलॉजिकल पार्ट्स किंबहुना असं म्हटलं आता झूज. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज झूज. ऑल्सो कॉल्ड ॲज झूज. ओके, कळालेलं आहे. बघा वन्स अगेन काय काय, दी प्लेसेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅपिटिव्हिटी, म्हणजे वन्य प्राण्यांना बंदिस्त करून ठेवणाऱ्या ठिकाण म्हटलं जातं झूलॉजिकल पार्क्स किंवा त्यांना असंही म्हटलं जातं झूज. सो दे आर प्रोटेक्टेड अँड प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट. त्यांना जसं नैसर्गिक वातावरणामध्ये राहण्याची सवय असते असं वातावरण इथं आपण तयार करून दिलं जातं. सो दे आर प्रोव्हाइड दी फूड, वॅक्सिन्स अँड प्रोटेक्शन. त्यांना फूड दिलं जातं, गरज असेल तर त्यांना वॅक्सिनसुद्धा दिलं जातं की जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या आजारापासून त्यांचं संरक्षण व्हावं. सो इट इज अ टाईप ऑफ एक्स सिच्यू कन्झर्वेशन. हे आपण तयार केलेलं आहे, आर्टिफिशियली आपण तयार केलेलं असतं आणि म्हणून याला म्हटलं जातं एक्स सिच्यू कन्झर्वेशन. सो दे हेल्प टू स्टडी दी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ दी ॲनिमल. त्या वन्य प्राण्यांची अन्नसाखळी कशी असते किंवा फूडचे हॅबिटॅट कसे असते, त्यांचे बिहेवियर कसे असते, हे नॅचरलिस्टना अभ्यास करण्यासाठी मदत होते. अँड इवन इट हेल्प्स टू स्टडी दी बायोडायव्हर्सिटी. आपलं मेन पर्पज आहे बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करणं आहे आणि बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या झूलॉजिकल पार्कची मदत होते. हे एक महत्त्वाचं ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी ॲड म्हणतो, म्हणून हे पण ॲड वापरलं जातं. बघा पहिलं ॲड आपण बघितलं ते म्हणजेच हर्बॅरियम, त्याच्यानंतर बघितलं बॉटॅनिकल गार्डन्स, त्याच्यानंतर बघितलं बायोडायव्हर्सिटी, त्याच्यानंतर बघितलं आपण म्युझियम्स नंतर बघितलं झूलॉजिकल पार्क्स. आता याच्या बायोडायव्हर्सिटी पार्क्स आणि की फॅक्टर आहे तोही आपण पाहणार आहे. तो नेक्स्ट लेक्चर आहे. हा व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, थँक्यू.